हाय यूट्यूब फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत फणसी आणि बटाट्याची भाजी शेंगदाणे टाकून. मी इथे कढाईमध्ये शेंगदाणे भाजून घेते. ते भाजून झाले की आपण साईडला काढूया थंड व्हायला. त्याला व्यवस्थित भाजून घेतलं की ते चवीला खूप छान लागतात आणि मग भाजीमध्ये वास येत नाही. हे आता आपले भाजून झालेले आहे, हे आपण आता साईडला काढून थंड करूया. परत ठेवली त्याच्यामध्ये टाकते तेल, मग टाकूया लसूण, लसूण टाकले की कसं चवीला खूप छान लागते ते. मग टाकूया राई, मग टाकूया कांदे आणि टोमॅटो. इथे एक टोमॅटो बारीक आणि एक कांदा छोटा आणि एक टोमॅटो छोटा टाकून टाकलेला आहे. तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही टाकू शकता. व्यवस्थित चांगलं लाल करून घेऊया. मीडियम गॅसवर करूया. चांगलं भाजून झालं ना की आपण त्याच्यामध्ये 2 चमचे मीठ टाकूया. हा ना घाटी मसाला आहे, तो दुकानात भेटेल. घाटी मसाल्याने ना चव खूप छान लागते भाजीची. मी आज मसाला थोडा वेगळा दाखवला, याला घाटी मसाला बोलतात. हे ना कसं घाटावरचे लोक असतात ना त्यांच्याकडे हे खूप असते. मी या दुकानातून विकत आणलेला आहे. टाकलं ना की तुम्हाला बाकी कुठचा मसाला टाकायची गरज नाही. खूप छान होते याची भाजी. आणि मसाला पण खूप छान आहे. आणि हळद टाकूया. ते एकजीव करून घेऊया. थोडंसं तेल कमी वाटतंय म्हणून मी ते तेल ॲड करते थोडंसं. घाटी मसाल्याने ना चव खूप छान लागते जेवणाची. तुम्ही चिकनमध्ये वगैरे वापरलात ना खूप छान चिकन होतं. सुकं ग्रेव्हीवालं चिकन केलं ना खूप छान चिकन होतं. मी एकदा दाखवेन तुम्हाला यूट्यूब सुकं चिकनची रेसिपी घाटी मसाल्यामधली. असं व्यवस्थित भाजून घेतलं ना मग त्याच्यात आपण टाकूया हे फणसे कापलेले आहे बारीक बारीक आणि बटाटा आहे, तो आपण आता त्याच्यात ॲड करूया. पाणीमध्ये भिजवून ठेवलं ना की बटाटे कसे काळे पडत नाही.
मग हे व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊया. मग आपण थोडंसं पाणी ॲड करूया, कारण का ते शिजली पाहिजे ना, म्हणून थोडीशीच आहे मीडियम साईजवर ठेवून पाणी एकजीव करून घेऊया भाजी. हे असं एकत्र करून त्याच्यावर आता आपण झाकण ठेवूया. ते झाकण झाल्यावर मग मी दाखवते. त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आपण कुटून टाकूया.